हॅलो गाईस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉग मध्ये. तर आपण आज खूप दिवसानंतर ब्लॉग बनवतोय, कारण की एवढ्या दिवस आपण अजिबात ब्लॉग अपलोड केलाच नव्हता. तर आज अचानक भयानक म्हणजे प्लॅन झाला की कालूबाईला जायचा, मांढर देवीला. तर मी चाललो नव्हतो, ऍक्च्युली कामावर जायचा होता आणि मी ऑलरेडी 9 सुट्ट्या मारलेल्या होत्या. तर अचानक भयानक आता कामावरून आलो मी. आता वाजले 5. कामावरशी आलो 3 वाजता. मस्तपैकी बॅग बिग भरून ठेवले. तर आपले गुरु ऐकत नव्हते, तू ये म्हणून. मस्तपैकी आपल्या गुरुनी गाडी ऑलरेडी सगळी आपली फॅमिली गेलेली आहे. गुरु, माझा भाऊ, म्हणजे अशी बहुतेक म्हणजे आपली बस गेलेली आहे पूर्ण एक. तर आता मी चाललोय गाडीत. आपल्या गुरुनी गाडी बोलतो गाडी थांबणार आहे तुला मॅक डिझॉल, तिथून गाडी पिक करेल तुला, मग बोलतो त्यांच्या सोबत आहे. तर आता मी पण निघलोय खरं म्हणजे. तर मम्मीने घेतलं नाही तर तिलगुल बनवायला. बघा मम्मी काय तिलगुल का ना, गोर गोर बोला माराला गोर गोरच्या बाईनं वर्ष बन कोण गोर बोलत. संक्रांतीच्या दिवशी गोर बोलते तुम्हाला वाटतं. त्या आईला काय ना तर एक. तर चला आता 5 वाजल्या, बहुतेक ड्रायव्हरला फोन लावायला लागेल गाडीवाल्याला. तर मी पण निघतो आता. मस्त आंघोळ वगैरे केली, तयारी वगैरे केली, बॅग बी भरून ठेवले. तर डायरेक्ट आता भेटू रस्त्याने आपण जाताना. तर चला, बाय बाय. तर चला फायनली निघलोय आता. मस्त टी शर्ट चेंज केली, बॅग घेतली. तर चला आता भेटू डायरेक्ट. आता दादा येसवर जरा थांबायला लागेल कामानी जवळ, गाडी त्यांनी नेले. तर नर्यादाची स्कूटी घेऊन जाऊ, कोणाला तरी सोबत नेऊ. मॅगडी जवळ पिक करायला लागेल आपल्याला, मग तिथून डायरेक्ट गाडीत छू. तर चला भेटू डायरेक्ट लॉंग रूटला. तर फायनली आलो आपण खोपोलीला पेट्रोल पंपावर डिझेल भरायला. तर आता डिझेल भरू आणि जाऊ फूड मॉलला. चला. तर बघू शकता आता थांबलोय आपण खोपोलीला. इथे बाईले मोठा स्टॉप घेतले तर चांगला आहे. मॅगडी बिगडी जो काही खायचे तो खा, टेन्शन नाही, नॉट टेन्शन, फुल मजा मजा. आणि आता काही भूक ना आली लागली सध्या, कारण की घरशी जेवून आलतो. तर आता असंच फिरायचं सध्या. तर बघू पुढं जेवणाचा काही स्टॉप आहे का नाही. सध्या गाडीन भाई फुल मजा करत चालल्या. खाली व्हिडिओ शूट करायला नाही भेटत आपल्याला. बघू अजून जायचे, बराच पल्ला गाठायचा आहे. तर चला भेटू थोड्या वेळेला. KFC वाला माणूस भाईला घाई झालती पक्की, नुसता गाडीवर हे करत बसलेला, कवा येईल KFC कवा येईल KFC. आता पोट भरून खा त्याला बरे एकदा. नाव काय जा? राज. तुझा? चैतन्य. वाह, बरं काम आहे. तर या आता पहिला स्टॉप ते घेतले. आता पुढचा स्टॉप बघू आपला कुठे आहे आता. तर चला भेटू नंतर. 2 बकेट खाल्ले बाईनी, तरी बोलते आईस्क्रीम खायचे. बघा 2 बकेट खाल्ले डायरेक्ट, तरी बोलते आईस्क्रीम खायचे, खायचे त्या खायचे. आता झोपशील का गाडीत डायरेक्ट? तर चला फायनली निघू आता इथून. डायरेक्ट भेटू आपण गाडीला. सो गाईस, तर बघू शकता फायनली आता आपण इकडनं निघालोय. तर आपल्या मायमुलीला आपल्या जवळ घेतलंय, कारण की दादाला पण काहीतरी थोडासा खायला पाहिजे. आम्ही शेंगदाणे खातोय. इकडे बघू शकता
तिकडे पण आता इकडे बघा मागे काय विषय केली हवी. तिकडं आज KFC तर खाऊन पॉपकॉर्न घेतले सोबत. फोटो वालाही मोठे आहे. इकडे आम्ही शेंगदाणे खातोय. इकडे शेंगदाण्यांची मजा घेते. दादाला बसवलंय आता पुढे खायला. चला आता डायरेक्ट बघू पुढे काय विषय येतो. जेवायच्या टायमाला जेवायला थांबायचं जगदंबाला. आता जेवायला थांबायचं बोलतो डायरेक्ट. भाऊ घ्या जरा. शकता थेट स्टॉप घेतला आपण शौर्या वाड्याला. आपल्या जेवायला स्टॉप घेतला आपण डायरेक्ट शौर्यावाडा. नानाची ब्रँच आहे एकदम पद्धतशीर. पण आलोय फर्स्ट टाइम. बघूया कसे एंटर शौर्यवाड्याची. हो बघा आपला बडबडे. चला भेटू जेवताना डायरेक्ट. आता काय बोलतं इथं आल्याबद्दल शौर्यवाड्याला. मस्त एकदम खतरनाक जेवण. मला माहिती नाही, आता पहिल्यांदा कितींदा आलो आपण. दुसऱ्यांदा आलोय. पहिल्यांदा मला आठवण नाही येते मी काय खाल्लेलं. छोटा तुला काय वाटतं स्वराज. त्याबरोबर बोल ना. मग कसा वाटलेला. जेवण मस्त होता. मग बोल तुझा KFCचा खाऊन पोट नाही भरला. पॉपकॉर्न खाल्लं. काय काय खाल्लंस तू गाडीत. हा थंडी पण इकडं खूप आहे आणि पब्लिक पण खूप आहे. बघू शकता. बघा यांच्या टिंगल्या चालू आहेत शौर्यवाड्याला. हा इकडे दादाची एडिटिंग चालू आहे व्हिडिओ. झपाझप बाटल्या वाल्याच्या मागे लागल्या. आमची वेस्ट थाली आलेली आहे दादाची आणि माझी. मटन थाल्या मागवले. तर बघू शौर्यवाड्याची टेस्ट कशी. आता करू सुरुवात. मटन गावाकडची थाली. चला करू सुरुवात आता. बघू कशी टेस्ट आहे. घ्या चला जेवू. सो गाईज बघू शकता थाली मागव केली आणि खायचा पत्त्याने आणखी थालीच तशीच आहे. बघा सगळ्यांचं जेवण झालंय. फक्त दोघंच बाकी आहेत. दोघांना एक थाली संपत नाही. बघा हाय झालं आता. मस्त भेटला कॉन्टेंट. गाईस तर निघलोय आता शौर्यवाडा. फुल जेवण झालं करून. कसं वाटलं जेवण. एकदम छान. ब्युटिफुल. तर आता थेट डायरेक्ट आपली मांडर स्टॉप असणार आहे. आपल्या आई पण येतात बघा चालत. तर चला फायनली शौर्यवाड्याला करू बाय बाय आणि जाऊया आपण डायरेक्ट मांडरगडाला. मजा आली म्हणजे असं एवढं काय नाही. बेस्ट वाटलं. तर चला बघू पुढे काय विषय येतो. तर आता गाड सामान वगैरे ठेवतात. भेटू थोड्या वेळात. बघू शकता फायनली आल्या डायरेक्ट झोपलं ढारड पंढरपूर. कारण की थंडी पण खूप लागत होती. तर आपण वस्ती केली ओमकार हॉटेलला. तर बघा आता वाजलेत पण किती 3 वाजायला आलेत. फक्त मी एकटाच जागा होतो कारण की ब्लॉगचा व्हिडिओ आपल्याला हे करायचा होता. तर देवीला ठेवली आणि मी पण बरं बघा कसा दिसतो रातचे. त्या आईला काय बोलायचं आता. झोपल्यानंतर बरं झोपू दे सगळ्यांना. तर चला आपण व्हिडिओ बघू कसे आलेत सर्व. तर माझं चाललेलं आरक्षण जेऊ नुसतं. आरक्षण बघून झालं मग भेटू. चला मग सकाळ आता काय बोलू. हो गाईस तर गुड मॉर्निंग सर्वांना. तर आपला दुसरा दिवस आहे आपला. ब्लॉग मी कंटिन्यूच ठेवलाय. एंड नाही केला ब्लॉग. तर बघू शकता इथून आपला
आईचं मंदिर पण दिसतोय. तर आत्ता उठलेत. रात्री काय भेटल्याने व्हिडिओ काढायला. हे धाराडूर पंढरपूर झालेलं सगळं. तर बघा 9:30 वाजले. आता चला बघू काय खालती. आता बघू खाली काय प्रोड्युसर आहे. काय र कवा अंग धुवायचा मला बरोबर का पाणी कोण अंगल धुवल. इथं फक्त एकटाच अंगल दिली. बाकी टोन धुला. गरम पाणी गेलं मी धुलो बाई टंड पाण्यात. हिवाली वाटतं तरी धवा बरं टंड पाणी. चला आता खाली पण आपल्याला व्हिडिओ काढायचे. भेटू डायरेक्ट खाली. बाय बाय. बघू शकता सकाळी उठलं. हिमांशू काय बोलतं झोपाले विचारायला पके. घेतलं जेवणा बनवायला. कसली तयारी चालू आहे. खावटी खावटी. हॅलो आपलं सोनल. काय लाईक करो फॉलो करो. टी टाइम. त्याचा काका आणि मी बसलोय चहा प्यायला आपल्या ओमकार दादाच्या हॉटेलला. तर चला निघलो आता फिरतीवर. जरा पाय ढिल्ले करू. पण भारी बघू शकता भाई स्ट्रॉबेरी किती आले. आणि मांढरला बहुतेक बाग स्ट्रॉबेरीचेच आहेत. जिथे बघू तिथे स्ट्रॉबेरी आहेत. ताज्या ताज्या विकायला आहेत डायरेक्टली. इकडून काढा आणि इकडं विका असा विषय आहे. लय डेंजर. बहुतेक ठिकाणी स्ट्रॉबेरीचाच बाग आहे. आणि आपण इथं थांबलेलो ओमकार हॉटेलला. रात्रीची इथं थांबलेलो डायरेक्टली. विषाड झोपलो डायरेक्ट. कोणच नव्हता जागा. तर चला बघू पुढं प्रोड्युसर काय आपली. हे बघा सकाळूच स्ट्रॉबेरी. कशी लागते स्ट्रॉबेरी. हे तर बघ कशी लागतं. आंबट नाही लागत. गोड आहे. हे तुम्ही खाल्ली का नाही का खायचं असं आपल्याला मूड नाही. पोकेमॉन आता घेतले. आणि आपले गुरु बघा. गुरु कुठे चालले तुम्ही. लवकर आवरा उशीर झालेला आहे. नाही टायमाचा अभाव आहे. हे कवर कोणाचं आहे. तुम्ही तर आमची एक मिस्टर डँडिंग झाली थोडीफार. तर पाणी गरम पाणी ऍक्च्युली भेटला. आम्ही आंघोळ्या केले. हा आता आंघोळ्या केल्या. पहिले नव्हत्या. पहिले थंड पाणी होतं बोलता आंघोळ्या नाही करायच्या. पण आता गरम पाणी भेटलं. आंघोळ्या केलं सर्वांनी. आता आम्ही वडापाव खाल्ला. नाश्ता केला. नाश्ता विष्टा सगळा झाला. तर आता चालू आहे देवीची सजावट चालू आहे थोडीफार. कधी निघणार इकडं? काय माहिती आता टाइम पण. कधी निघणार. केदारी भाऊला भेटू. हे बघा ह्यावेळी चहा घेतलाय प्यायला सकाळीच. काय बोलता. कॉफी ब्रँड माणसं आहेत. बघा ना आता ते आमचे कुलदीप दादा आहेत. इकडे झालं पाहिजे. सगळ्यात मोठे संबळवादक आहेत. हा त्यांनी एकदा संबळ गाळ्यात अडकवला ना. माहिती आहे ना. बघितलं ना. यांचा ब्लॉक आहे ना माझ्याकडे. हा गेले फेरीचा आहे ना. हे आमचे उत्कृष्ट गायक आमचे बंधू माऊली भाऊ आहेत. खूप छान आहेत. अशा प्रकारे आपले वाजवणारे पण आलेले आहेत. गेले फेरीला होते ना आपले माल होती राहणारला. तेव्हा पण हेच लोक होते. तर या फेरीला पण हेच लोक आहेत. तर चला आता भेटू डायरेक्ट वाजत. आणि लोक पण चालले. चलो. करा फॉलो करा.
चाकू घेऊन सांगतो वा भाई जिंकलाच नाही चला देवीला मुकोटा पण चढलेला आहे वाजवणीची मंडळी आपली हा घेतलं ना घसरला संबल वाजवला गॅलन घाल ना गॅलन बिग ब्लास्ट कमिंग सून. येस येस लवकरच गॅलन घाल ना गॅलन गॅलन घाल गॅलन घाल किंग ऑफ मास्टर संबल मास्टर देखो गाइस चला फायनली वरती एंटर केली. पहिलाच लागला आपल्याला मारुती आणि वरती आपली मांडरची काळेश्वरी. तर चला आता डायरेक्ट भेटू वरती. गाईज बघू शकता गपचूप गपचूप खायला आले. हे बघा बोलतात काय नाही, लाईक करा, फॉलो करा, बस लास्ट पर्यंत तुझा तोच चालणार. दुसरा काय नाही. पण इथं आले कशाला तुम्ही? पाणी प्यायला आलो आम्ही. नक्की का? हो नक्की. पाणी बाहेर पण पिऊ शकते बाई. बाहेरचं पाणी जमत नाही ना. हिमांशू काय होतं आपल्या मनात? आणि हम नाही कुछ बोलेंगे. तर फायनली गडावर पोचले वरती. ऊन लागतं, सावली भेटली जरा बराला. भेटू आता नंतर. चला
हे काय इकडे वर बघा. सो फॅमिली, तर बघू शकलं असाल तुम्ही, तर आपण होतो वरती आपल्या आईच्या गडावर. तर अर्धा तास झाला तिथून येऊन, कारण की आपला मोबाईल स्विच ऑफ झालेला व्हिडिओ काढून. कारण की चार्जिंग सकाळी फुल केलेली, तर संपली चार्जिंगला लावलेला. तर आता अर्धा तास झाला येऊन, कारण की देवी पण माझ्या हातात घेतलेली मी, त्याच्यामुळे जास्ती शूट करायला नाही भेटला. जेवढा करता आला तेवढा मी केला, आणि त्याच्यात आपल्या दादानी पण सपोर्ट केला व्हिडिओ काढायला. तर चला आता खाली प्रोग्राम चालू आहे, तर फुल एन्जॉय करू प्रोग्राम. पण मजा आली. आणि मेन गोष्ट अजून सांगायची आहे, ती एंडला सांगेन मी, नक्कीच ती पण बघा काय विषय झाला. चला असं ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहतं. अजून आपल्याला एकवीरला आणि बहुतेक धावजी पाटील तिथे जायचं आहे. तर ब्लॉग कंटिन्यू राहा. चला भेटू आता खाली.
चला प्रोग्राम पण संपला आता आपला. आता डायरेक्ट पेटपूजा. पेटपूजा म्हणजे खूपच भूक लागली आम्हाला. 5 वाजता 5. उत्तम सोय केली त्यामुळे आम्ही पहिले जेवून घेतो. चला जेवू मस्त पैकी. कार्यक्रम उरकला. मजा आली पण मन भरला. चला आता बसू जेवायला थोड्या वेळात. तिथे सर्व उरक चालले आता. हे बघा गुरु. हा बोला काहीतरी बोला. हा नका गुरु. आणि तो तर चला भेटू थोड्या वेळात. हो बघा अर्धीशी जास्त मेहनत कॅमेरामॅन आपला. चला भेटू डायरेक्ट जेवायला. तर दादा चालला आता सोडून आम्हाला. लोणाल्याला भेट. हा मी येते लोणाल्याला. येत ना मग बस कुठे ना कुठे भेट आहे. लोणाल्याला वस्ती आपली. आता कुठे चालल्या? आता मी दावजी पाटील करते, जेजुरी करते, डायरेक्ट लोणाल्याला येते. ओके भेटू वस्ती करू तिकडे. भेटू लोणावला. तर दादा सावकाश जा. बॅग गाडी इथे रूम मध्ये. हा सावकाश जा. भेटू आपण. लोणाल्याला भेटू. हा चला दादाच आपण चालले. आता मला आपले गुरु पाठवत नाहीत कारण की व्हिडिओ त्यांच्या काढायचे आहेत अजून. तर भेटतील आपल्याला बहुतेक लोणावल्याला भेटतील. ते बोलतात वस्ती करूया आपण बोलतो. इतकी आवड लागली ना फुल मजा आली. तर कारण की वाजवणार पण अशी टाईट होते ना भाई. सामना रंगवला त्या लोकांनी. एवढा मजा आली कारण की वाजवणं एक सोपी गोष्ट नाही आहे आत्तापर्यंत तरी. कारण की मी पण कलाकार आहेत. कलाकारची जाण कलाकारालाच समजतं. पण मजा आली. त्यांचा वाजवणं आणि आमचा नाचाचा ठेका एक झाला. अशीच मजा नेमकंच म्हणजे प्रत्येक याला राहत. बोला. कार्यक्रम आवडला तर लाईक करा, शेअर करा. ओके थँक्यू. अशा प्रकारे ते लोक म्हणजे गाडी घेऊन येतात. आता एवढे लांबून प्रवास शब्द नाही माझ्याकडं काहीच त्यांच्यासाठी तरी. कारण की एक सुद्धा अशी म्हणजे काही गोष्ट नाही की त्यांच्यासाठी खोड निघेल. काहीच नाही. एकदम ओके काम फिट. तर चला आता जेवण करू. खूप मजा आली. काय बोलते शेट जरा आता 2 शब्द तुझं होते. चल पावसच्या ब्लॉग मध्ये. मग काय झाला काय एवढा. मजा आली. फुल मजा आली भाई. तर चला भेटू जेवतानी. बाय बाय. बघा पंगत बसले जेवायला आपली. आईचा महाप्रसाद. सर्वजण बसले जेवायला. आणि अतिशय जेवण खूप उत्तम झालेलं आहे आणि आम्हाला खूप आनंद वाटला. सर्वांनी जेवणाची व्यवस्था केली. अतिशय मनापासून धन्यवाद सत्यजित भाऊंचा आणि दीपेश दादाचा सुद्धा. चला धन्यवाद. चला थोड्या वेळात. आणि आपले दीपेश दादा हे करतात पुरस्कार करतात. जेवण सहकार्य करतात. बघा तर चला आपण पण बसू थोड्या वेळात. हे बघा गडावर आई काळेश्वरीच्या दरबारामध्ये आमचे गुरुवर्य सत्यजित भाऊ घाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घाटकोपरवरनं दादांच्या गुरुगादीवरनं छबिना घेऊन याच ठिकाणी निघालेलो आहोत. तिकडनं भिवंडीत गेलो. भिवंडीकडनं आमचे दीपेश दादा आहेत आमचे गुरुबंधू. त्यांच्या इकडनं काही लोकांचा छबिना घेऊन आम्ही लोणावळ्यामध्ये आलो. लोणावळ्याजवळ पात्रगाव कामसेट या ठिकाणी थांबलो. दुपारचा नाश्ता वगैरे केला आणि तिथून आम्ही कानूर मेसाई या ठिकाणी सर्व भाविक भक्तांना घेऊन दर्शनासाठी गेलो. तिकडनं आल्यानंतर अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीचे खंडेराय यांचं दर्शन घेऊन आम्ही मांढरगडावरती वाई मार्गे भोर मार्गे मांढरगडावरती आलो. सकाळी उठल्यानंतर आदिमाया शक्तीचा अभिषेक केला. अभिषेक केल्यानंतर पूजा अर्चना झाली. त्याच्यानंतर सर्व भाविक भक्तांना चहा नाश्त्याची सुविधा आमच्या गुरुवर्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. त्यानंतर आम्ही आदिमाया शक्तीचा छबिना ओंकार हॉटेल आहे मांढरगडावर. तिथपासून तर आई जगदंबेच्या काळेश्वरीच्या दरबारापर्यंत वाजत गाजत जगदंबा ग्रुप मावळ यांच्या वाद्याच्या गजरामध्ये आम्ही मांढरगडावरती आमचा छबिना नेला. छबिना करून आल्यानंतर
आम्ही आरती केली, ज्यांची वारी अडकलेली होती त्यांची वारी खुल्ली केली, ज्यांची वारी रडत अडखळत येत होती त्यांचाही मार्ग खुल्ला करून चांगल्या प्रकारे आम्ही आमच्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली, माझे गुरुबंधू असतील, मी असेल, आमचे गुरु असतील, आम्ही सर्वांनी एकत्र मिळून हा कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रयत्न केला. आम्हाला वाटलं नव्हतं की आमचा कार्यक्रम एवढा सुंदर होईल. आदिमाया जगदंबेच्या कृपेने, काळेश्वरीच्या कृपेने आणि आमच्या गुरूंच्या आशीर्वादाने आज झालेला आमचा सत्यजित भाऊ गाडे, दीपेश दादा पाटील, सचिन भाऊ केदारी या तिघांनी मिळून एकत्र येऊन गुरुवर्य सत्यजित दादा गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली काढलेला हा छबिना आज यशस्वीरित्या पार पडलेला पूर्ण झालेला आहे. एवढंच बोलून थांबतो. बोल दमांढरच्या काळीचं चांग भलं. चला, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल थोडीफार. पण लय भारी वाटला खरंच. कार्यक्रम एवढा भारी झाला ना की वाटलं पण नव्हता असं म्हणजे कार्यक्रम होईल. पण डबल टिबल याच्याने कार्यक्रम जल्लोषात झाला आणि मजा पण आली. तर चला तर फायनली निघलो आपण कुठून, ओमकार हॉटेलवरून निघालो. तर आता जाऊ बहुतेक दावजी पाटील तिथे. सगळी बसली बाई, धाराडूर पंढरपूर झाली असं वाटतं. ही नाटकं बघ, ही नाटकं निस्ती नाटकं ही निस्ती नाटकं ही. हा, झोपू दे. चला भेटू डायरेक्ट आता तिकडे गेला. सर हॅलो गाईस, तर बघू शकता फायनली आपण आलोय घरी. तर आपल्याला बहुतेक व्हिडिओ कॅप्चर करायला भेटला नाही कारण की मोबाईल आपला झालेला फुल. कारण की एवढ्या व्हिडिओ आहेत का बेहिसाब. तर मोबाईल पण प्लस स्विच ऑफ पण मोबाईल झालेला. कारण की आपण गेलो दावजी पाटलाला आणि एकविरीला नंतर त्या पण व्हिडिओ काय आपल्याला काढायला भेटल्या ना. कारण की रात्र पण झालेली आणि आपल्याला एकविरला जायचं होतं मेन म्हणजे. आणि रात्र पण झाली कारण की कालच येणार होतो आपण, बुधवारीच रात्री घरी येणार होतो. पण आम्ही स्टे केला एकविरीला. पण ती पण व्हिडिओ भेटली ना आपल्याला काढायला. तर आपण डायरेक्ट घरी आल्यानंतर व्लॉग शूट केला. कारण की मोबाईल पण स्विच ऑफ झालेला आणि नेटवर्क एवढा विषय होता ना की मी व्हिडिओ पण ट्रान्सपोर्ट करू शकत नव्हतो दुसऱ्या मोबाईलमध्ये. एवढा नेटवर्क इश्यू चालू होता. तर त्याच्यामुळं बरं नाही काढला मी व्हिडिओ. तर आपण ज्या दिवशी गेलो, कधी गेलो, मंगळवारी गेलो. खरंच म्हणजे एवढं भारी वाटलं ना. जी फॅमिली आपल्यासोबत होती, एर्टिगा गाडी होती, त्यांच्या गाडीत मी गेलेलो. म्हणजे आपल्या गुरूंनी गाडी केलेली. खरंच इतका भारी वाटलं ना. जोपर्यंत कालूबाईला आपल्या मांढरदेवीला पोचत नाही तोपर्यंत इतकी मजा गेली आम्ही गाडीत की म्हणजे जास्ती करून स्वराजची आणि चेतनची जास्त मजा आली. खरंच बेस्ट फॅमिली, एक नंबर मजा आली. तर अशीच फॅमिली आपल्याला सोबत पाहिजे, म्हणजे अशी थोडीफार मजा करणारी. तर मजा आली. तर नक्कीच सॅल्यूट आहे फॅमिलीला. मजा आली मला पण. तर आणि विषय असा झाला की आपला प्रोग्राम पण असा झाला की एक नंबर. आम्हाला वाटलं पण नव्हतं की प्रोग्राम असा होईल. तर गुरूंनी पण आपल्याला थोडीफार माहिती दिलीच असेल ब्लॉगमध्ये. तर लय मजा आली. तर नेक्स्ट टाईम पण असंच नक्कीच ब्लॉगमध्ये आपण असणार आहे त्यांच्या. कारण की आपल्याला जिथे जेव्हा पण ते जातात मला नक्कीच फोन करतात 100%. कारण की त्यांच्या व्हिडिओ बनवायचे असतात. परत माझा मी ब्लॉग बनवतो स्वतःहून आणि त्यांच्या सिनेमॅटिक वगैरे येते, शॉर्ट घेत राहतो मी. तर मला पण खूप मजा आली आणि आपल्या आईचं दर्शन पण झाला, दावजी पाटलाचं पण दर्शन झाला आणि एकवीर आईचं पण दर्शन झाला. तर नक्कीच असेच ब्लॉग कंटिन्यू बघत राहा अख्ख्या ब्लॉगमध्ये असंच. तर नक्कीच तुम्हाला मजा येईल. तर असेच ब्लॉग आपले एन्जॉय करत राहा. असंच तुमच्यासाठी ब्लॉग घेऊन येत राहीन. आणि जेवढे पण कालूबाई भक्त असतील ना त्यांनी सर्वांनी सबस्क्राईब करा. तर नक्कीच असे ब्लॉग बघायला भेटतील तुम्हाला. तर नेक्स्ट टाईम अजून आपण प्रयत्न करू की पुढच्या व्हिडिओ कशा शूट करायचे आहेत आपल्याला. अजून बहुतेक कार्यक्रम आपले बाकी असतील.
तर चला, ब्लॉग जर आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब भाई विसरू नका करायला, पहिले करा आणि ब्लॉग एन्जॉय करा मेन म्हणजे. तर नक्कीच आम्ही जातो तसं तुम्ही पण नक्कीच या अशा कार्यक्रमांना की मजा येते. तर नक्कीच ब्लॉग जर आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर चला, आई माऊलीचा उदो उदो बोल त्या मांढरच्या गाडीचं चांग भलं. नक्कीच भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये.